सर्कस मध्ये कसं होतं? सर्कस मध्ये दोन माणसाची वर्ण किती ऍक्सिडेंट होते सांगा मला. आवाज जर त्या दिवसाला 2-3 होते ते 4-5 दिवसाला त्याची अवस्था होऊन गेली. अक्कल पाहिजे त्याला, त्या मंत्र्याला त्याची. आणि इथे आतापर्यंत 14 लोकांचे बळी गेलेले आहेत. कोण मंत्री आहे त्याला घाला इथं आणून. ऍक्सिडेंट लय बघितले, हा? लय बघितले. किती झाला आतापर्यंत ऍक्सिडेंट? लय म्हणजे 20-25 ऍक्सिडेंट झाले तिथे. तुम्ही राहून आमचा कंचा उपयोग आहे. पहिले तुम्ही इथं फाशी घ्या. मग तुझ्या आई बाप जर मिळली इथं येऊन तर तुला कळ लागेल का नाही? वैशी देखरेख कर ही. ऐकलं का एवढं लोकांचा रोष? का एवढी मंत्र्याला केली शिवीगाळ? का लोक एवढी वैतागलेत पंढरपूर सातारा या रस्त्याला? प्रत्येक 4 दिवसाला होतोय अपघात. अशा घटना वारंवार घडून देखील का प्रशासन लक्ष देत नाही? खरं तर राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री रोज याच रस्त्यावरून सातारा ते सोलापूर असा प्रवास होतोय, तरी देखील हा रस्ता पालकमंत्र्यांना दिसत नसेल का? सोलापूर जिल्ह्यातील नेते फोडण्यात व्यस्त असलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याच तालुक्यात असलेल्या लोकांचा घात केला जातोय का? वारंवार स्थानिक लोकांनी तक्रार देऊनही दखल का घेतली जात नाही, असा देखील प्रश्न स्थानिक नागरिक करतात. आता तरी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वेळ काढून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावतील का, हेही पाहावं लागेल. किती ऍक्सिडेंट होते सांगा मला. आवाज जर त्या दिवसाला 2-3 होते ते 4-5 दिवसाला त्याची अवस्था सर्कस मध्ये कसं होतं? सर्कस मध्ये दोन माणसाची वर्ण. ट्रकची लेवल ट्रकच्या लेवलला ह्या वायरच्या वर माणसं गाडी होती. कुठनं कशी आले? कुठे आली टप्प्यावर तिकडून तशी आली. ह्याला कोण धडाकलं नाही, फक्त हीच पडली. नाही ती पलटी ऑटोमॅटिक गाडी सुद्धा वर्ण अशी फिरत होती. होय. कोण कोण या तुम्ही आता दररोज ऍक्सिडेंट बघता, किती ऍक्सिडेंट आहे म्हणायचं? आवाज ही 15-20 अक्षी नाही. झालं की पण माणसात 15-20 ती मिली असतील इथं जाग्यावर. बरोबर. जाग्यावर 15-20 तिथनं जाताना सुद्धा इथं रक्ताचा आणि पेट्रोलचा वास येतोय. हा इथं जाताना येताना बघा की छपड्या किती पडलेल्या गाड्या मोडलेल्या. लेकरं बाळाला आमच्या हाय एखादं घर उद्ध्वस्त होईल. कळत नाही का त्या? बरोबर. आधी दुर्ळा बिळाला उडत असं. हा दुर्ळा जाऊ देऊ मी म्हणतो कसं बी सैन करा येईल. पण ही माणसं जरी आमच्या घरावर येऊन जर एखादी गाडी अडकली तर राहील का त्याचं काय? 5 वर्ष झाले असतील. 5 वर्ष होऊन गेली. अक्कल पाहिजे त्याला, त्या मंत्र्याला त्याची. ह्या पालतो काय तुम्ही होता नाही मोठ्या मोठ्या बोल. तुझ्या आई बाप गेली तर कसं होईल रे म्हणा? बरोबर बरोबर. तुझ्या आई बाप जर मिळली इथं येऊन तर तुला कळ लागेल का नाही? वैशी देखरेख कर. बरोबर पदावायच तू आज. बरोबर बरोबर. आज लय ठिकाणी म्हणजे 10 जागी होतो ना 5 घाली होतो रोज. बरोबर. एका बाजूला काय म्हणताय बोला. मसवड पासून 7 किलोमीटर अंतरावर असणारे दोलदेव गाव. तुम्ही ह्या रस्त्याने किती वेळा या जा म्हणजे दररोज करता? गेल्या 15 वर्षापूर्वीपासून ह्या रस्त्याची इतकी बिकट अवस्था आहे. सरकारचे डोळे उघडतात का? 10-12 कुटुंब गेल्यानंतर त्यांचे डोळे उघडतील. तर कोणती साळुंकी मॅडम आहे त्यांना अति तातडीने तिथलं काम करण्यात यावे अशी त्यांना नम्र विनंती आहे. अहो परिस्थिती लईच बेकार आहे इथली. बरोबर. येणाऱ्याला साईन करता येत पण आम्ही कशी साईन करायची? जवळ आहे आम्ही. बरोबर. आमची जत्रा बात्रा बारकी पोरं लेकरं बरोबर. वाहनात फास्ट येणारी वाहनं जर त्याच्यात गेलं तर मरलं ती बी. बरोबर. मग तुम्ही राहून आमचा कंचा उपयोग आहे. बरोबर. पहिले तुम्ही इथं फाशी घ्या. मग बरोबर बरोबर. जे मंत्री आहे त्याने येऊन फाशी घ्या इथं होईना ना म्हणून. बरोबर. तुम्ही सांगा, तुम्ही दररोज ऍक्सिडेंट बघता येतं. ऍक्सिडेंट लय बघितले, हा? लय बघितले. किती झाला आतापर्यंत ऍक्सिडेंट? लय म्हणजे 20-25 ऍक्सिडेंट झाले तिथं चालूला. मग इथं तुम्ही तक्रार वगैरे दिली असेल? तक्रार लय भरपूर दिली तक्रार. पण कोण दखलच घेत नाही. मंत्री सुद्धा दखल घेत नाही. त्या रस्त्यावरती
सुरुवातीला जिथून गाडी ह्या कच्च्या रस्त्यावरती उतरते त्या लोकेशनला मोठ्या प्रमाणावर गाड्याचं ऑइल चेंबर फुटलेलं दिसून येतंय. तिथं ऑइल गळती झालेली आहे आणि या ठिकाणी एक फक्त बोर्ड लावलेला आहे, रस्ता अरुंद आहे म्हणून लावलेला आहे. रस्ता कच्चा आहे, रस्त्याचं काम बाकी आहे अशा स्वरूपाचा बोर्ड नसून फक्त रस्ता अरुंद आहे असा बोर्ड आहे. मात्र तिकडून येणाऱ्या गाडीला कुठल्याही स्वरूपात हे दिसत नाही आणि इथल्या ठिकाणी हा उतार आहे, त्या उताराच्या लोकेशनला येणाऱ्या गाडीला हा अंदाज येत नाही. त्यासाठी स्पीड डिवायडर किंवा स्पीड ब्रेकरची गरज होती, मात्र तशी काही व्यवस्था करताना दिसत नाहीत. तिकडून येणाऱ्या गाडीला समोर येणाऱ्या मोटरसायकलवाल्याला पूर्णपणे जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो. आज ही जे काही ऍक्सिडेंट झालेला आहे ही गाडी जवळजवळ 4 ते 5 वेळा पलटी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये असणारं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाची इतकी भयानक अवस्था होती हे बघताना थरकाप होतोय. आणि त्याच्यामध्ये जे काही झाले ते आता दवाखान्यात त्यांना नेलंय तिथून समजेल. पण ह्या रस्त्याला आता सध्या इथं जे काही स्थानिक उपलब्ध आहे किंवा माझं स्वतःचं मत आहे, आता चालूला जेसीबीनं हा रस्ता बंद केला पाहिजे, स्वतः मी बंद केला पाहिजे असं मला स्वतःला एका वाटतं. बाजूला पण प्रशासनानं याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण हा रस्ता मोठ्या प्रमाणातल्या वाहतुकीचा रस्ता आहे, ह्याच्यावरती कुठलीही रस्ता व्यवस्था नाही. आतापासून बंद करायला आम्ही चालूच करणार आहे. आमचं इथं जर घोटाळा झाला, काय घरावर गाडी एखादी आली तर आम्ही काय केलं पाहिजे? बरोबर. मला सांगायचं की एका बाजूला सरकार तुम्हाला निधी देते, शासनाचा निधी निधी देऊन आम्ही टकुऱ्यावर घेऊन कर्जमाफी. फिरू का? आमचं धंदा बघू का? ती निधी हुडकत बसू एका आम्ही. बाजूला कर्जमाफी करते, एका काय नको बाजूला आम्हाला कर्जमाफी त्यानं स्वतःने शासनानं करून देणं. आम्हाला गरज नाही त्याची. बरोबर आम्हाला काय नुकसान झाली की आम्ही गप बसत नसतो. मग बरोबर. आम्ही दुरळ्या खाऊन खाऊन मरायला लागलो इथं. आमची पिकं उद्ध्वस्त झाली दुरळ्यानं. आणि रोज एक ऍक्सिडेंट आहे, मरताय आज रोज एक. त्याचा वास आम्ही घेऊन मरू का? पेट्रोल शिवाय रक्ताशिवाय इथं रोडवर वास येणार ना कशाचा. आज तुम्ही येणं जाणारी 5 मिनिटं म्हणताय आम्हाला वास येतोय. आम्ही रोज इथं कसं काढायचं? बरोबर. नमस्कार, मी धैर्यशील कोळेकर. आम्ही दुर्दैव येथील स्थानिक नागरिक असून आज सकाळी इथे एक भीषण अपघात झाला. हे घटनास्थळ आहे आणि या ठिकाणी 2 लोक मृत्युमुखी झालेले आहेत. अत्यंत निष्पाप लोक होती ती. आणि हा एक मृत्यू नसून किंवा अपघात नसून सरकारी यंत्रणे मार्फत त्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेला हा एक खून आहे. आणि इथे आतापर्यंत 14 लोकांचे बळी गेलेले आहेत. मला सरकारला एक प्रश्न विचारायचे की लोकांचा जीव इतका स्वस्त झालाय का की इतके 14 लोकांचे मृत्यू होऊन सुद्धा आजपर्यंत याच्यावर काहीच कार्यवाही केली नाही. मी AP दराडे, नेमणूक देवडी पोलीस स्टेशन, अतिरिक्त कार्यभार मसूर पोलीस स्टेशन. आज या दुर्दैवच्या हद्दीमध्ये सकाळी एक अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये निकम फौजी आहेत सातारचे. ते साताराहून पंढरपूरला चालले होते. या ठिकाणी त्यांचा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये त्यांचे वडील आणि त्यांची मुलगी मयत झालेली आहे. आपण या ठिकाणी फॉरेन्सिक टीम बोलवली आहे. पंचनामा वगैरे सर्व आपण करून घेतलेला आहे. पोलीस खात्याच्या मार्फत त्यांना भविष्यामध्ये काही मदत लागली तर आम्ही 100% करण्यास तयार आहोत. आणि पुढे हे अपघात टाळण्यासाठी पोलीस विभाग काळजी घेत आहे आणि त्यांना भविष्यामध्ये काही मदत लागली तर पोलीस विभाग 100% त्यांना मदत करणार आहे.